हे आला रे आला रे आला रे आला आला भाऊचा धक्का भाऊचा धक्का धक्का आईच्या गावात कसला चकाचक दिसतोय मी. भेंडी एकदम रिफ्लेक्शन एकदम टकाटक येतं ते. आईच्या गावात चष्मा जरा साईडला ठेवतो, मागचं बॅकग्राऊंड नाही दिसलं पाहिजे ना बबडे. म्हणजे नमस्कार, मी प्रकाश पवार, स्वागत आहे तुमच्या आपल्या चॅनलमध्ये. विषयगोल शब्दांचा बोल दुनिया झोलाने. आजचा व्हिडिओ, आजचा टॉपिक थंबनेल तुम्ही बघितलाच आहे, कारण की मी टाकलाच आहे ना. तर मंडळी, जसं संपूर्ण युट्यूबचं कंटेंट आहे तसंच माझं पण कंटेंट आहे. पोट्या पाण्याचा विषय आहे ना बबडे, तर शेवटी बघावं लागतं त्या साईडला. तर आज आपण बघणार आहोत बिग बॉस मराठी सीझन 6. तुम्हाला माहिती आहे, इथं इंट्रोमध्ये जास्त घंटाही टाईम खोटी होत नाही. डायरेक्ट नरड्यात हात घालून काय करतो आपण, किडण्या बाहेर काढतो. चला तर डायरेक्ट व्हिडिओच्या अंतर्भागामध्ये हात घालूया. तर मित्रांनो, परत चष्मा घातला. तर मित्रांनो, पहिले कन्सिस्टंट केस आला होता. 2000 years later. तर मित्रांनो, पहिला खिलाडू बघा, सोनाली राऊत. लाल परी लाल परी लाल परी लाल परी मंगवा दो मुझको लाल परी. अरे आत्ता आली आहे ताई तू घराई, कुठून लगेच आली मध्ये लाल परी? भाऊचे जरा 4-5 झटके बसू दे ना, जरा तुला शॉक लागू दे ना जरा बबडे. अशी कशी चालणार तू लाल परी मधनं? मित्रांनो, फेब्रुवारी महिना जवळ आलाय आणि दरवर्षीसारखी यावर्षी पण फेब्रुवारीची जो व्हॅलेंटाईन वीक आहे हे टाईन करून फीस होऊन जाणार आहे. पण बिग बॉसच्या घरामध्ये काहीतरी भलतच चालवलं आहे. चालवलं भेंडी, माझ्या जीवाला काय झालंय? पण मात्र बिग बॉसच्या घरात काहीतरी वेगळंच चालू आहे. ती तन्वी त्या प्रभूला पिटीज मारते काय, पप्प्याच घेते काय, चालूच काय? आईच्या गावात छोट्याशा मेंदूवरती परिणाम माझ्या. समजातून तूच भारी दिसू लागल्यास. थँक्यू. जी जी जी, आंखें देखो, नीयत में खोट साफ नजर आता है, हवस से भरी हुई. प्रभू काय चाललोय मित्रा बाळा, जरा अरे बघ ती जरा, ती तुझ्या ताई समान नाही, ती तुझ्या आई समान आहे रे भाड्या. ती तुझ्या आई समान आहे. जरा काहीतरी बघ, गोडच काय दिसते, चांगलीच काय दिसते, हातच काय धरलाय, बेडवरतीच काय पसरलाय. अरे नको यार, नको. खरंच नाही वाटत मला कधी कधी. खापसुरत. मित्रांनो, तुम्ही एक गोष्ट नोटीस केली आहेत का? हे जे सगळे आहेत ना 4 फूट 2 इंच, हे जेवढी सगळी माणसं येतात ना तिथं बिग बॉसच्या घरामध्ये, भाई त्यांचा जो देवाने जो नशीब लिहिलंय ना, त्यांच्या कपाळ रेषाला बघून त्यांच्या एकदम म्हणजे लिटरली सांगतो तुम्हाला, एकदम डॅश भावना, डॅश आहे. आईच्या गावात डोरेमोन आले 4. तो मध्ये छोटा पुढारी आला होता, त्याचा तर आईच्या गावात डायरेक्ट पप्प्या घेतल्या. या भाईने तरी गालापर्यंत हात आला या भाईच्या, त्या पोरीचा, पण या भाईने डायरेक्ट पप्प्या घेतल्या. पप्प्या. तुझं तागापेक्षाच बोंगलय मोठा आहे. ना त्याला काही नाव नसावे, तुझी माझा मित्र. सुनो मा, बहुत दर्द होता है. नाही सणत रे, अजून नाही बघत मला हे सगळं काय. हंबा रंबा रंबा कंबा कंबा. कधी कधी डायरेक्ट हृदय, आतडे छातडे सगळं बाहेर करून घपकन यांच्या अंगावरती जातील. मला हे सगळं नाही बघत मित्रांनो, नाहीच बघत मला हे सगळं. हिला लई त्रास होता यार जेवायला हे सगळं बघितल्यानंतर. नंतर व्हायचं खूपच जास्त फेमस डायलॉग की जेवढं मन माझा तुझ्या मनामध्ये गुंतलं आहे, तेवढं मन माझ्या कशातच गुंतलं नाहीये. जितकं तुझ्यात मन गुंतलंय माझं, तसं इतकं कोणातच नाही गुंतलं. अगं बाई माझी, अरे भाड्या, तुझा मन एवढूसच आहे, कुठं गुंतणार आहे? कुठे गुंतणार आहे तुझं मन? अरे तुझं मन जर का मी साधा खिचडी भातात जरी घातला ना, तरी भाड्या शोधत राहशील मन कुठे गेलं म्हणून. अरे सुधरा, आवरा स्वतःला, आवरा. हे सगळे पराक्रम बघून नंतर तन्वीताईंना असं वाटलं की कुछ तो झोले दया, कुछ तो गडबड है. तन्वीताईंनी खपकनच उत्तर देऊन टाकलं तिच्या प्रश्नाचा. त्याच्यामुळे मला घरच्याचं ध्यान येत नाही, कारण की तू भेटलीस मोठ्या ताईसारखीच. झाटू मोठ्या ताईसारखी घे, झाला रोस्ट झाला. मी काय करू, झाला मोठ्या ताईसारखी. नाही पण पिंड्यार वाईट वाटला पोराबद्दल. हे सगळं झाल्यानंतर प्रभू भाऊला डायरेक्ट डीप मध्ये त्याची फिलिंग जी आहे ही सॅड झाली मित्रांनो.
सॅड झाली. बोलायला दिलं नाही मोका ग. तू असं काय दिलं या धोका ग, माझ्या कार्डावर बसलाय ठोका ग, नवीन कोण आहे बोका ग, मला बोलाया दिला नाही मो. हे सगळं झालं. आता बिग बॉसला पाहिजे TRP. ठीक आहे, तर TRP कशी भेटेल? चांगले कंटेंट दाखवून, फाईट दाखवून नाही, प्रभूबाईची चड्डी काढून. बघा ढुंगण हृदय तुटल्यानंतर प्रभू भाऊ गेला विशाल दादाकडं आणि विशाल दादासोबत जेव्हा तो कन्व्हर्सेशन करत होता तेव्हा ना कॅप्टन बद्दल, ना टीम बद्दल, ना इतर कुठल्या गोष्टीबद्दल नाही, आयटम बद्दल. तुमचे किती आयटम आहेत? आयटम काय बोलतो? आयटम नाही बोलायचं. मग काय म्हणायचं? गर्लफ्रेंड किती गर्लफ्रेंड आहे विचार ना, ते ठीक. मग विशाल दादा एका वडिलांसारखं त्याच्या बाळाला समजवतात, हे आयटम बिटम बोलायचं नाही हा, गर्लफ्रेंड म्हणावं, सांगतो तुला. हे सगळी जी पोरं आहेत ना, ही फक्त नॅशनल टेलिव्हिजनमध्ये काहीतरी चांगलं दिसण्यासाठी असं बोलतात गर्लफ्रेंड वगैरे. बाकी ते एकदम 4 चौघांमध्ये आयटम माल असंच म्हणत असेल. 101%. अरे त्या प्रभूला चड्डी घालायची अक्कल दे ना यार विशाल भाऊ. यार गर्लफ्रेंड आयटम माल हे काय लावलंय? चड्डी घालायला सांग ना त्याला. या सीझनमध्ये अजून एक लफडा गाजला होता राकेश भाऊ आणि अनुश्रीताईमध्ये. मला का हात लावला, मला का टच केला, उया. अनुश्रीताई पण बरोबर बोलते की परवानगी न असताना पण अंगाला हात कसं लावणं हे चुकीचं आहे. राजपाल यादव सर यांच्यासारखं करत करत रुचिताताई पण गपकनमध्ये आले आणि ती म्हणा आव सालो मुझे मारो. राकेश भाऊजेत हे गेल्या 25 वर्षापासून इंडस्ट्रीमध्ये आहेत. मला नाही वाटत ते असे काहीतरी गो खाण्यासारखे चाळे करणार. आणि त्यामध्ये काहीतरी मध्येच एक माणूस येतोय आणि तो काहीतरी भलतच गेम सांगतोय. तोच माणूस तुझ्या पायाच्या अंगुठांसोबत पियानो वाजवत होता तेव्हा तुझी ही सगळी डेअरिंग कुठे गेलती ग भावाने? अरे काय चालू आहे यार या बिग बॉस मध्ये? कोण कोणाच्या डोक्याची पप्पी घेते, कोण कोणाच्या पायाचे तळ चाटतंय, कोण काय तो प्रभू भेंडी गादीवरती लोळलाय सापासारखं मिठीत घेऊन त्या पोरीला. अरे इनमें भांडने बिंडने लगाओ, जरा झगड़े बिगड़े लगाओ, इनको जरा पब्लिक को देखने में जरा मजा आने दो, जरा वन मैन शो खेलो इन सबका, जरा लगाओ झगड़े बिगड़े बबड़े. ये क्या तुम पाय भी चाटने का है, बाल बिल चुमने का है, ऐसा सब नहीं होता इधर. तर बस मित्रांनो, यांना पाय चाटू द्या, डोक्याची पप्पी घेऊया, आपल्याला काय घेणं देणं नाही. आपण कॉमेडी करतो, कॉमेडी करत राहायचं, व्हिडिओ बघत राहायचा, हसत राहा, खेळत राहा, सुखी राहा. यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. एक तो लाइक और शेयर ठोक दीजिए महाकाल का, लाइक और शेयर ठोक दीजिए.